श्लोक 29. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. अर्थ, संपूर्ण भूतांमध्ये मी म्हणजे परमेश्वर समानच आहे. मी कोणाचा कधी द्वेष करत नाही. अगर कोणी मला प्रियसुद्धा नाही. परंतु जे मला म्हणजे परमेश्वराला भक्तीने प्रेमाने भजतात ते माझ्या ठिकाणी व मी त्यांच्यामध्ये अधिक प्रगट होतो, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: जो जेवढ्या प्रमाणात परमात्मा तत्वाशी एकरूप झाला तेवढ्या प्रमाणात तो भक्त झाला, असे भगवंत सांगत आहेत. परमात्म्याचे ठिकाणी एकरूप होणे, त्याचे अनुसंधानात राहणे आणि तसे झाले की मग माणसाचे म्हणजेच भक्ताचे व्यक्तिमत्वच बदलून जाते, असे भगवंत स्वतःच इथे सांगत आहेत. अगदी अणुरेणूतही परमात्म तत्व आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, असे ज्ञानदेवांनी याचे वर्णन केलेले आहे. याचाच अर्थ असा आहे की सर्व पदार्थात चैतन्य आहेच. त्यामुळे परमात्मा कोणा एका चांगल्या किंवा प्रिय व्यक्तीत आहे आणि अप्रिय व्यक्तीत किंवा वस्तूत नाही, असे कधीच होत नाही. परंतु भक्तीने तो परमात्म्याचे अधिक निकट जातो. त्याचेशी तन्मय होण्याचा तो प्रयत्न करतो. त्याचे ठिकाणी परमात्म भाव अधिक प्रमाणात प्रगट होतो. म्हणूनच तुका पांडुरंग होतो किंवा तो आकाशा एवढा सुद्धा होतो. आपले मन बुद्धी देहाशी चिकटलेली आहेत. यापेक्षा जास्त चांगली आणि वरची पातळी आपल्या जीवनात असतेच. देहसुखाचे पलीकडे काही सुख असते, याची आपल्याला मात्र कल्पना नसते. आणि म्हणूनच मनबुद्धीचे देहाशी असलेले तादात्म्य म्हणजेच अहंकार. त्यामुळेच आपल्या ज्ञानाला, सुखाला, अनुभवाला मर्यादा पडलेली आहे. मनबुद्धीचे हे देह तादात्म्य जसे जसे कमी होत जाते तशा अनुभूतीच्या कक्षासुद्धा रुंदावत जातात. आपले विश्वाशी असलेले तादात्म्य विशाल होण्याची गरज आहे. आणि असे झाले तर ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे तो महात्मा विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी, अशा व्यक्तिमत्वाचाच होऊन जातो. तो आपल्याप्रमाणेच दिसतो, पण अंतरप्रतीतीच्या दृष्टीने पाहिले तर त्याचे जीवन फार उच्च पातळीवरचे झालेले असते. ते विश्वात्मक व्यक्तिमत्व असते. आणि म्हणूनच समर्थांसारखे संत स्वतःच्या देहाची, प्रपंचाची चिंता न करता केवळ विश्वाची चिंता करतात. त्यांना विश्वाचा ध्यास लागलेला असतो. सर्वजण सुखी व्हावे ही आस लागलेली असते. म्हणूनच मानवी जीवन देहाचे मापाने कधी मोजू नये. ते मनाच्या, बुद्धीच्या, आत्म्याच्या आणि अनुभवांच्या विशालतेने मोजायला हवे. सारी निराकारता विशालच असते. मनाला सुद्धा आकार असतोच. म्हणजे काही मने कोमल मृदू असतात, तर काही अगदी दगडाहून सुद्धा कठीण असतात. मात्र अशा मनांना आकार देणे अवघड असते, कारण ते कोणताच नवा विचार, नवे ज्ञान स्वीकारू शकत नाही. मात्र मन कोमल, मृदू आणि संवेदनशील असेल तर ते नित्य नवा आकार घ्यायला तयार असते आणि तसे ते आकार घेऊ शकते. ही नवा आकार घेण्याची क्षमता म्हणजेच विकास किंवा उन्नती. अशी नित्य नूतन आकार घेण्याची क्षमता म्हणजेच निराकारिता. परब्रह्म हे नित्य नवा आकार घेत असते आणि म्हणूनच ते प्रणव म्हणजे नित्य नवे, नूतन असे असते. प्रणव म्हणजे प्रकर्षाने, नव म्हणजे नवे. प्रकर्षाने जे नवे होत राहते किंवा त्याच्यात नाविन्य असते ते प्रणव. ज्याचे मन निराकार असते तेथे ही क्षमता जास्त असते. अशा व्यक्तीचे ठिकाणी परमात्मा अधिक प्रमाणात सामावला जातो. अशा लोकांची कर्मे एखाद्या विशिष्ट स्थळी घडत असली तरी त्या कर्मांना प्रेरणा देणारी बुद्धी चार भिंतीचे मर्यादित न राहता ती स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून आकाशाकडे झेप घेत असते. मग ज्ञानदेव किंवा समर्थांसारखे संत अखिल जगातील प्राणीमात्रांच्या सुखाचाच विचार करीत राहतात. विश्व स्वधर्म सूर्य पाहण्याची प्रार्थना करतात. प्रत्येकाची उन्नती होवो,
कल्याण हो अशी मनीषा बाळगतात. ते सुद्धा परमेश्वराप्रमाणेच कोणाचा कधी द्वेष करीत नाहीत किंवा प्रेमापोटी कोणाशी पक्षपातीपणा सुद्धा करत नाहीत. त्यांचे जवळ अहंभावाचा अभावच असतो, म्हणून स्वार्थापोटी ते कधीच काहीच करत नाहीत. कोणताही विकार त्यांच्या कर्माची प्रेरणा नसतो. मात्र हे लोक निष्क्रिय नसतात. ते लोककल्याणासाठी व लोकसंग्रहासाठी सदैव कटिबद्ध असलेले आपल्याला दिसतात. या कर्माची प्रेरणा त्यांना भक्तीतून, विश्वप्रेमातून मिळालेली असते. यामध्ये कोणी ज्ञानदेवांसारखे योगीराज असतात, तर कोणी शिवशंभू राजांसारखे राजयोगी आहेत, कोणी तुकोबांसारखे भक्तयोगी, तर कोणी समर्थांसारखे कर्मयोगी आणि भक्त असतात. त्यांचे जीवन सामान्य लोकांच्या बुद्धीच्या कवेत मावू शकत नाही. म्हणूनच समाजमन त्यांना परब्रह्माप्रमाणे अनंत, ज्ञानमय आणि अशा विशेषणाने गौरविते. भगवंत म्हणतात, सर्वांचे ठिकाणी समान असलेला परमात्मा महामानवांमध्ये विशेषरित्या प्रगट झालेला आपल्याला दिसतो, तसा आपल्याला अनुभवसुद्धा येतो. यामध्ये पुढील विचारही ध्यानात घ्यायला हवा. भगवंत सांगतात की मी सर्वांमध्ये समान आहे, आणि हे जरी खरे आहे तरी मग भक्ताचे ठिकाणी तो जास्त प्रमाणात प्रगट होतो. याचे कारण असे आहे की हे भक्त सतत केवळ त्याचे आणि त्याचेच चिंतन करतात, आणि म्हणूनच त्यांचे मनात सतत भगवंत वास करीत असतो. तो भावनाद्वारे प्रगट होत राहतो. अर्थातच या भक्तांच्या भावना वर सांगितल्याप्रमाणे कधीच स्वार्थी नसतात, असे इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.